सुन गया बिछा दो अपनी पलकों को, बिछा दो अपनी पलकों को, मेरे गुरुदेव आए हैं, सजा दो घर को गुलशन का, मेरे गुरुदेव आए हैं। मंडल के महंत 108 स्वामी वैल गिरिजी महाराज, परम पूज्य स्वामी कैलासानंद गिरिजी महाराज, लखन गिरिजी महाराज, ओम गिरिजी महाराज सर्वांचं आगमन बाबाजी समिती या व्यासपीठावर झालेलं आहे। जय हो जनार्दनाना बाबा जनार्दनाना, स्वामी जनार्दनाना बाबा जनार्दनाना, अखंड नमन माझे स्वामी जनार्दनाना, अखंड नमन माझे स्वामी जनार्दनाना। त्यानंतर ग्रंथपूजन आणि स्वामीजींच्या पूजनाचा शिवाजी महाराजांचं प्रतिमेचं पूजन करण्यासाठी गोविंद रंगनाथ गायकवाड यांनी व्यासपीठावरती यायचंय। मला छत्रपतींच्या पूजनासाठी लगेच व्यासपीठाकडे फार फार भवानीचे उपकार गाजवून परभणीवर आजपर्यंत आमच्याकडे स्वागत करायचं आहे। छत्रपतींचं पूजन होतं। महाप्रतापी शिवरायांची आज तेरवी गाजते, इतिहासाची पाने आजला महाराष्ट्राला गाजते। वार बाबाजींच्या पूजनासाठी संग्राम भाऊ मेंगळ, बाबाजींच्या पूजनासाठी संग्राम भाऊ मेंगळ यांनी व्यासपीठावरती आलं होतं। स्वागत करायला स्वामीजींचा मन मंदिर गुरुला पूजितो, मन मंदिर गुरुला पूजितो, मन मंदिर गुरुला पूजिते, मन मंदिर गुरुला पूजिते। सर्वांनी हात करून टाळ्या वाजवत स्वागत करायचं आहे। बाबाजींचं पूजन होतं। हातात दोरी पुष्पांच्या माला, पुष्पांच्या माला, देवाई स्वामी जनार्दन भोळा, जनार्दन भोळा, बसवाचा मेळा, भक्ताचा मेळा समोरी गोळा, भक्तीनं साधं धावून गेला, स्वामीचे रूपी आठवते। सर्व संत वृंदांचं पूजन होत आहे। सर्वांनी वर हात करून दहाच्या गजरात साधूंसाठी स्वागत करायचं आहे। मन मंदिर गुरुला पूजिते, मन मंदिर गुरुला पूजिते, मंदिर गुरुला पूजितो, मन मंदिर गुरुला पूजितो, मन मंदिर
बाबाजींच्या पूजनासाठी आणि आजच्या या द्वितीय दिवसाचे जे अन्नदाते आहे असे असणारे प्रशांत अशोक गायकवाड आणि नानासाहेब भैयासाहेब गायकवाड दोघांना विनंती आहे की बाबाजींच्या हस्ते आपलं छोटंसं पूजन होत आहे, आपण तो सन्मान स्वीकारावा. त्यांना विनंती करतो की आपणही लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. सर्वप्रथम आज आपल्याला या कथेच्या माध्यमातून दर्शन देण्यासाठी उपस्थित संत वृंदांपैकी परमपूजनीय स्वामी कैलासगिरीजी महाराज आहे आणि लखनगिरीजी महाराज आहे, विमलगिरीजी बाबा आहे. मी लखनगिरी बाबांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. कैलासगिरीजी महाराजांच्या वतीनेही बाबाजींचं पूजन होईल, लगेच करून घ्या. तसंच खडक माळेगाव भक्त मंडळ व्यासपीठावर यायचे बाबाजींच्या पूजनासाठी. चला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. आज खऱ्या अर्थानं आज आपल्या गावामध्ये श्री क्षेत्र कुसूर आणि या ठिकाणी शिव महापुराण संगीतमय कथा बाबांच्या मुखातून आपण या ठिकाणी ऐकत चाललेलो आहोत. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींसाठी एकदा स्वागत करायचं आहे. खडक माळेगाव मंडळाच्या वतीने बाबाजींचं पूजन होते. परमपूज्य स्वामी कैलासानंद गिरीजी महाराज त्यांच्या वतीने पूजन झालेलं आहे. जय जनार्दन. अशा या भगवान भक्त प्रल्हाद प्राप्तीची जी साधना असे ज्यांच्या मुखातून आपण ही कथा श्रवण करीत आहोत. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे किंवा खूप भाग्य आहेत. कुसूरकरांचं खूप मोठं भाग्य की खऱ्या अर्थानं बाबाजीने आपल्याला या ठिकाणी तारीख दिली. खऱ्या अर्थानं काहीतरी एक प्रेमच वेगळं आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त आईसी कळवळ्याची जाती करी लाभविन प्रीती. बघा परंपरेनुसार बाबांच्या मुखातून आपल्याला या ठिकाणी शिव महापुराण कथा आपल्याला श्रवण करायची आहे. कारण का कथा सांगणं एक अधिकारी महात्मा आहे. मग ती कथा ऐकल्यानंतर आपण या ऐश्वर्य प्राप्तीची साधना जी आहे, जेही जी वाक्य असेल, जेही जे दृष्टांत असेल तो आचरणात आणावं. आणि या कथेमधून खऱ्या अर्थानं भगवान भक्त प्रल्हाद किंवा साधनेची जी पर्वकाळ साधना एकचित्त अवस्था ध्यान असेल, बाबाजी सांगायचे ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्य आणि मोक्ष मूलम गुरुकृपा. म्हणून कोणतीही जर गोष्ट करायची ठरली तर त्याला गुरुकृपा लागत असते. गुरुकृपा शिवाय कोणतेही कार्य होत नाही. कारण का श्री गुरु सारिका असता पाठीराका आणि इतरांचा लेखा कोण करी. राजे असी कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. म्हणून खऱ्या अर्थानं
हे आईचं काळीज स्वरूप असेल या ठिकाणी, म्हणून अंतःकरणापासून आपण एक विचारानं या ठिकाणी जमलेलो आहोत किंवा बघा आतुरतेनं बाबांची या ठिकाणी वाट बघत आहोत. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगता, वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. या न्यायाप्रमाणे आपण सर्व भक्त मंडळ या ठिकाणी बाबांची वाट बघत आहोत. परंतु ज्याही वेळी जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. म्हणून आपण या साधक रूपाला अवस्थी असेल तर जीवनामध्ये असेल खऱ्या अर्थानं खूप मोठं भाग्य आपण कुसूरकरांनी आज खऱ्या अर्थानं बाबांच्या मुखातून आपण या ठिकाणी कथा ऐकत आहोत, श्रवण करीत आहोत. महाराज सांगता, गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे किंवा बाबाजींचं जे नामस्मरण आहे ते अखंड स्वरूपामध्ये रोमारोमामध्ये त्या ठिकाणी चिंतन साधली आहे. आणि म्हणून बाबाजी सांगायचे, गुरु करारे बळकट त्याचे धरावे मनगट. म्हणून अशा या प्रमाणे त्या ठिकाणी साधना जे असेल ती साधनेचं निष्फळ ते एकमेव जे महात्मे या ठिकाणी बाबाजी पालखीमध्ये विराजमान आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया आणि उभारिला देवलया. म्हणून असे ही साधक अवस्थेची जी साधना असेल ती अशी, कारण का संतांची कृपा होत असते. आणि मला तर वाटतं कुसूरकरांवरती कृपा आधीच झालेली आहे गेली कुसूरकरांवरती कृपा. कारण बघा शिखर बाबाजींनी सांगितलं, परमपूज्य विमलगिरी बाबांनी, कारण बघा एवढे कार्यक्रम आहे, दिवसातून अनेक कार्यक्रम करून, परंतु या ठिकाणी कारण दिलेला शब्द एक वचने किंवा जीवनामध्ये महाराज म्हणतात की बाबांनो, एक महात्मा त्यागी पुरुष, आणि जीवनामध्ये महाराज म्हणतात जणू काही आपल्याला एक परिस सापडलेला आहे. आणि ते परिस म्हणजे या ठिकाणी असणारे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबा. कारण का जिकडं जावं तिकडं कोणताही कार्यक्रम असला, पण जसं शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाला जागावा लागतं. म्हणून महाराज म्हणतात, लिकुराचे हित वाहे माऊलीची चित्त, आईसी कळवळ्याची जाती आणि करीला भविना प्रीती. म्हणून जीवनामध्ये असेल तर ते नामस्मरण आहे. आणि ते नामस्मरण कुणाचं करायचं तर बाबांचं करायचं. एकदा हात वरती करा, सर्व करावं. चला, जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. जनार्दन हो बाबा मी करीत तुमची सेवा. जनार्दन बाबा 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 हो बाबा मी करीत तुमची सेवा. मी करीत तुमची सेवा, तुम्ही आशीर्वाद मला द्यावा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. मी करीत तुमची सेवा, तुम्ही आशीर्वाद मला द्यावा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. मी करीत तुमची सेवा, तुम्ही आशीर्वाद मला द्यावा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. मी करीत तुमची सेवा, तुम्ही आशीर्वाद मला द्यावा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. देहाच्या मंदिरात देत जनाची लावली. देहाच्या
संताना की जय. जय जनार्दन. त्यानंतर परमपूज्य स्वामी कैलासानंद गिरीजी महाराज आपल्याला 2 मिनिटं आशीर्वाद देतील. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात बाबांचंही स्वागत करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या भूमीमध्ये परमपूज्य अगस्ती महाराज यांच्या पवित्र पावन तपस्थलीच्या या कुसूर गावामध्ये आणि जवळच अनकाई डोंगर आहे. अगस्त महाराजांची ही तपोसाधना भूमी आहे. निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने त्यांचे कृपापात्र शिष्य अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीज बाबा यांच्या सुमधुर वाणीमधनं आपल्याला या ठिकाणी भगवान महादेवांचा अमृत महोत्सव या ठिकाणी होत आहे. एकदा सर्वप्रथम बाबाजींचं जोरात टाळीबाजून स्वागत करायचं आहे. उपस्थित सर्व साधू संत आहे, सर्वांना ओम नमो नारायण. सर्व भाविक भक्त आहे, कुसूर गावातले भक्तमंडळ आहे, आजूबाजूचे आलेले सर्व भक्तमंडळ आहे, सर्वांना जय जनार्दन आहे. आणि ज्यांच्या मुखामधनं आपण आता एक भजनाचा आनंद घेतला, असं वाटत होतं की भजन बंद होऊ नये. असे परमपूज्य स्वामी लखनगिरीजी महाराज हेही या ठिकाणी सुंदर असं प्रवचन कीर्तन कथा करत असतात. आणि खरंच खरोखर या ठिकाणी आपल्या सर्वांवरती भगवंताची कृपा आहे, निष्काम कर्मयोगी बाबाजींची कृपा आहे. आणि त्यांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज त्यांच्याचमुळं आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि ज्यांच्या मुखामधनं आपण गेल्या 2 दिवस, आज दुसरा दिवस आहे, उद्याचा 3रा दिवस आहे, 3 दिवसाची कथा या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून कुसूरकर भाग्यवान आहे, कारण बाबांच्या कमीत कमी 2 वर्षाच्या कथा गेलेल्या आहे. आम्ही बाबांचे शिष्य आहे, बाबांसोबत कायम असतो, परंतु 3 वर्षापासून बाबांची कथा मागतोय तरी भेटत नाही. परंतु आपल्या कुसूर गावाचं भाग्य आहे का आपल्याला निदान कमीत कमी 3 दिवस तरी या अमृतामध्ये न्हावून निघण्याचा योग आलेला आहे. कारण सर्व देव आहे, परंतु भगवान महादेव आहे. भगवान महादेव हे सर्व सृष्टीचे चालक मालक आणि सर्वांच्या आधीचे आहे. आणि या ठिकाणी आपण बाबांच्या मुखामधनं तुम्ही जर महिनाभर जरी कथा ऐकायची ठरवली किंवा ठेवायची ठरवली तरी भगवान महादेवांचं जे काही चरित्र आहे, ज्या कथा आहे त्या पूर्ण होणार नाही. परंतु जेवढं आपलं भाग्य आहे, जेवढं पुण्य आपलं आहे, ज्याप्रमाणे आपलं जेवढं बँकेमध्ये पैसा ठेवलेला आहे तेवढाच पैसा आपल्याला बँकेमधनं काढता येतो. म्हणून जेवढं आपलं पुण्य आहे तेवढंच भगवंताची जी कथा आहे, जे रसपान आहे, त्या ठिकाणी आपल्याला या कलियुगामध्ये श्रवण करता येतं. कारण बाकीचे जे 3 युग झाले त्याचं तर आपल्याला आपण होतो किंवा नाही होतो माहिती नाही, परंतु आपण कलियुगामध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि त्यामध्ये संतांच्या भूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये साधू संतांचा आशीर्वाद आहे. साधू संत आपल्याला मार्ग दावत असतात आणि मार्ग दावून आपलं कल्याण करत असतात. कारण साधू संत येतात, आपल्याला मार्ग दावून जातात आणि त्यांचं काम ते करून जातात. आता 3 दिवस रोज बाबाजी इथं येणार आहे, तुम्हाला तुमच्या कल्याणाचं काहीतरी सांगून जाणार आहे. कारण व्रतच ते घेतलेलं आहे. शास्त्र असं सांगतं की जो वक्ता आहे तो कसा असावा, तो निर्वसनी असावा, तो त्यागी असावा आणि तो एकनिष्ठ असावा. म्हणून या ठिकाणी सर्व गुण
आपल्या या ठिकाणी बाबाजींमध्ये आहे. म्हणून आपलंही भाग्य आहे, आमचंही भाग्य आहे का त्यांच्या सुमधुर वाणीमधनं आपल्याला या ठिकाणी भगवान महादेवांची अमृत वर्षाव या ठिकाणी होणार आहे. आणि आपण सर्वजण एकनिष्ठ आहात म्हणून टाईम तर वेगळा आहे, परंतु तरी कथेला एवढा बाबांची वाट बघत असतात. जसं रानातलं हरिण पाण्यासाठी व्याकुळ झालेलं असतं, त्याला झळाया दिसतात, तसे आपण सर्वजण कुसूरकर या ठिकाणी बाबांच्या आगमनाचं, बाबाजी या ठिकाणी येण्याची आतुरतेने वाट बघत असतात. म्हणून तुम्हाला धन्यवाद आहे. जास्त वेळ न घेता या ठिकाणी बाबांच्या सुमधुर वाणीमधनं आपण या ठिकाणी कथा श्रवण करणार आहात. म्हणून या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. सर्व भक्तमंडळ आहे, स्वरांजली आहे, हरिभक्तपरायण दत्ता महाराज आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने जो काही वेळ भगवंताच्या नामस्मरणामध्ये जाणार आहे, भगवंताच्या चिंतनामध्ये जाणार आहे. कारण हरिपाठामध्ये म्हणलेलं आहे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेनी मुक्तिचारी साधिल्या. म्हणून आपलं भाग्य आहे कमीत कमी आपण 2 तास इथं मांडी घालून बसणार आहे. एक क्षण म्हणजे किती, तर आपल्या डोळ्याची पापणी झाकून उघडते त्याच्यातला 4था भाग म्हणजे एक क्षण आहे. आता किती वेळ लागतो डोळ्याची पापणी झाकून लागायला? काहीच वेळ लागत नाही. परंतु आपलं भाग्य आहे का आपण या ठिकाणी कमीत कमी 2 तास मांडी घालून बसणार आहात. म्हणून आपण भाग्यवान आहात. म्हणून या ठिकाणी सुमधुर वाणीतून बाबांच्या या ठिकाणी कथाश्रवणासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आयोजन नियोजन केलेलं आहे. असंच भगवंताची कृपादृष्टी आपल्यावरती हो अशीच बाबाजींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जनार्दन, जय जनार्दन. ओम नमो जी शिवा, नमो तुझ महादेवा, नमो तुझ जनार्दना, करोनी उपकार जीवा, अवतार धरिला, अवतार धरिला, अवतार धरिला, अवतार धरिला. ओम नमो जी शिवा, नमो तुझ महादेवा, नमो तुझ महादेवा, करोनी उपकार सदा, अवतार धरिला, अवतार धरिला, अवतार धरिला, अवतार धरिला. बैसोनिया दृढ आसनी, बैसोनिया दृढ आसनी, नाम जपे निशिदिनी, नाम जपे निशिदिनी, तयाची अवनी शोभिते. नमो महादेवा, नमो महादेवा, नमो महादेवा, नमो महादेवा. अवतार धरुणी साचा, अवतार धरुणी साचा, उद्धार केला जड जीवाचा, उद्धार केला जड जीवाचा. एका जनार्दनी नामाचा वाढविला महिमा, वाढविला महिमा. ओम नमो जी शिवा, ओम नमो जी शिवा, नमो तुझ महादेवा, नमो तुझ जनार्दना, करोनी उपकार जीवा, अवतार धरी.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर नमः महादेव गोपाल कृष्ण भगवान गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान ईश्वर महाराज संतन की जय धन धर्म की हनुमान की रामचंद्र की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय। 2 मिनिट भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सर्वांनी टाळी अगदी वर हात करून अगदी गोड भजन म्हणायचे आहे 2च मिनिटासाठी। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय।
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि 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 ओम नमः शिवाय शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं अगस्त्य ऋषींच्या वास्तव्यानं ही भूमी अतिशय पावन आणि पवित्र आहे. या भूमीत एक वेगळी आगळी ऊर्जा आहे. एक चैतन्य आणि विशेष प्रकारची साधनेची आणि तपश्चर्याची तपभूमी म्हणजेच ही पंचकृषी आहे. अशी अखंड प्रसादानं प्राप्त झालेली ही भूमी आहे आणि सर्व संतांच्या कृपादृष्टीच्या एक महानतेनं पावन झालेली ह्या पवित्र भूमीला कुसर गावाच्या या पवित्र नगरीला आपण स्थानदेवता ग्रामदेवता वास्तुदेवतेला नमस्कार करून अगस्त्य ऋषींच्या चरणी पूर्णपणे श्रद्धेनं भक्तीनं भावानं साष्टांग दंडवत प्रणिपात करून या पवित्र भगवान शिवशंकराच्या शिवमहापुराण कथेकडं आपण जात आहोत. तत्पूर्वी आज व्यासपीठावर विराजमान परमपूजनीय 108 श्रीमंत स्वामी विमलगिरीजी महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्यानंतर परमपूजनीय 108 श्रीमंत लखनगिरीजी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. परमपूजनीय 108 श्रीमंत कैलासानंद बाबा यांचेही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. या ठिकाणी पूर्ण भजनी मंडळ उपस्थित आहे. भाविक भक्तगण आणि माता भगिनी वेळ खूप झाला आणि म्हणून आपण या सर्व
ज्ञानमय गंगेमध्ये भगवान शंकराच्या या पवित्र कथेमध्ये ज्यांनी व्यथा निवारण होते अशा कथेत आपण डुबकी मारायला जायचं आहे की जेणेकरून बाह्यांगाने पण अंतरंग वल्लचिंब होऊन जाऊ अशी भगवान शंकराची शिव महापुराण कथा आहे. अगोदरच सांगितलं की शिव म्हणजे कल्याण आणि आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला भगवान शंकराच्या या कथेचं श्रवण केल्यानंतर त्याचं काय फळ आहे आणि ते कोणाला मिळालं त्याचं हे चिंतन आहे. शिव महापुराण कथा जय शिव महापुराण कथा जय श्री शिव महापुराण कथा जय श्री शिव महापुराण कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है जिसे श्रवण कर मिट जाती जन्म जन्म की व्यथा शिव महाकथा शिव महाकथा जय श्री महाकथा शिव महापुराण कथा शिव महापुराण कथा शिव महापुराण कथा शिव महापुराण कथा शिव महापुराण कथा. जन्म जन्मची व्यथा या शिव महापुराण कथेनं जाते आहे. विशेषतः आपण सर्वजण थोडेसे जरी आम्ही लेट झालो असेल तर आज पहिल्यांदा महाप्रसाद होता बरोबर आहे की नाही. नियोजन करते अगोदर पोटोबा नंतर आता विठोबा चालू दे 11-12 वाजेपर्यंत. आता मात्र काही अडचण नाही म्हणून मंडळाने विचारणा केली जे आयोजक संयोजक आहे सर्व ग्रामस्थ आहे बाबाजी अगोदर जेव घातलं तर चालेल का. म्हणलं हो द्या अगोदर म्हणजे मग आपल्याला वेळेचं बंधन राहणार नाही. थोडंसं एकतर 3च दिवस आहे आणि म्हणून या पवित्र शिव महापुराण कथेमध्ये एक लक्षात घ्या की काही काही दृष्टांत असे आहे की जेणेकरून आपले डोळे उघडून जातात की काय आहे शिव. आम्हाला मंदिरात गेल्यानंतर जर भगवान शंकराला पिंडीच्या स्वरूपात ब्रह्मांडाच्या स्वरूपात पाहताना जे अनुभूती आणि अनुभव येतात त्याची जी काही प्रचिती आहे ती आज तुम्हाला द्यायची आहे आणि ऐकल्यानंतर त्याचा प्रभाव आणि एक तुम्हाला प्रतीक्षा लागून जाईल की आपण आज जी शिवमहापुराण कथा ऐकलेली आहे प्रत्येकाला असं वाटेल की दररोज महादेवाच्या मंदिरात आपण गेलोच पाहिजे. मारुतीरायाच्या मंदिरात आपण गेलो अरे आपल्याला हेच कळत नाही की सकाळी उठावं जे सूर्योदयाच्या म्हणजे सूर्योदय उगायच्या अगोदर उठतात ते भाग्यशाली असतात. काही काही लोक पार सूर्यनारायण उगू देतात आणि मग उठतात. आता आम्ही किती रात्री 2ला जरी गेलो तरी आमचे प्रत्येक महात्मा 4ला उठतात. किती वाजता उठतात नेम आहे ना तो. बाबाजी म्हणजे जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या बाबाजी शब्द होता. काही झालं तर मग नाही तर मग आम्ही 11-12 पर्यंत आवाज क्लिअर करा 11 पर्यंत जर आम्ही कथा करत आहोत आणि मग 12 वाजता 2 वाजता तिथं जायचं 4ला उठायचं नाही मग काय उपयोग. बाबाजींचा नियम आहे आणि जो सकाळी उठतो आजपासून लक्षात ठेवा त्याच्या प्रारब्धात कायम प्रसन्नता आणि धन संपदा लिहून ठेवलेली असते. त्याला परमेश्वर कधीच काही कमी पडू देत नाही. परंतु उठायचं लवकर सकाळी. बाबाजी स्वामी जनार्दना दर्शन द्या सकळा उठा स्वामी जनार्दना दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरळी निद्रेची दिवेळा. उठा स्वामी जनार्दना दर्शन
सकाळी उठावं. आता ब्राह्मण देवदत्त नावाचा ब्राह्मण आहे. शिवमहापुराणात कथा फार सुंदर आहे. आणि त्याला गुणनिधी नावाचा मुलगा आहे. मुलगा आणि मुलावर संस्कार फार महत्वाचे आहे. लहानपणातच आपण म्हणतो ना, बाळपणीच्या शिवनामाचे बाळकडू पाजिले. कोणत्या आईनं? म्हाळसाईनं. बाळपणातच. म्हणून ते एक महान सत्पुरुष ठरले गेले. नवे नवे शंकराचा शिव अवतार आपण म्हणतो. त्याच वेळेस जर स्वामी विवेकानंदांच्या आईनं 1 कोटी बिल्वपत्र काशी विश्वनाथाला वाहिलं नसतं तर एवढं ज्ञानवान आणि एवढा ज्ञानाचा संपन्न मुलगा स्वामी विवेकानंद झाले नसते. एक लक्षात घ्या की ज्या आईनं भगवान शंकराची पूजा केली तिचा मुलगा विद्वान जन्माला येतो. परंतु देवदत्त नावाचा ब्राह्मण एवढा धार्मिक आहे, दररोज त्रिकाल पूजा आहे, पण मुलगा मात्र असा जन्माला आला की तो, आपण बोललो ना की जवळजवळ 8-9 वाजता उठायचं, 11 वाजता स्नान करायचं, 12 वाजता सरळ जुगार खेळायला जायचं. ऐका बरं, कोणाच्या घरात जन्माला आला? ब्राह्मणाच्या घरात. जन्माला कोणाच्या घरात आला? आणि जुगार खेळायला गेला की ब्राह्मण देवता दुपारची पूजा करून आले की म्हणायचं, अरे आज गुणनिधी कुठं गेला? आईनं सांगावं. तो आज आहे ना, आता तो लहान, साधारण 12वी-13वीचा मुलगा, आज कॉलेजला गेलेला आहे, अजून आला नाही. आईनं काही गोष्टी पदरात लहानपणी घालू नये. आईची फार अनंत उपकार असतात अशा वेळेस लेकराला संस्कार देण्यामध्ये. जसं एक जगतजननी जगमाता विश्वमाता नव्हे नव्हे आपल्या भारतातला जो महान राजा घडवला ती म्हणजे राष्ट्रीय माता जगतमाता जिजाऊ, ज्या मातेनं एवढं ज्ञानानं संस्कारानं महान विभूती म्हणजे छत्रपती शिवाजी राजा दिले. शिवबा शूर शिवबा शिवबा शूर शिवबा साऱ्या शत्रूंच्या माना उडवून भगवा झेंडा फडकविला. भगवा झेंडा फडकविला. माझा शिवबाण माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. 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 जिजाऊ मातीनं जन्म दिला वीर पुत्राला, जन्म दिला वीर पुत्राला. आई भवानीच्या त्याला वाहिले चरणाला. आई भवानीच्या तिला वाहिले चरणाला. आई भवानीच्या तिला वाहिले चरणाला. आई भवानीच्या तिला वाहिले चरणाला. त्यास स्वराज्याचा नाश गुलामीचा, त्यास स्वराज्याचा नाश गुलामीचा. रस्ते अभिषेक करविला, रस्ते अभिषेक करविला. बोला सगळे छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, जनार्दन स्वामी महाराज की. माझ्या शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. माझ्या शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र शिवाजी का नाव पडलं त्याचं चिंतन. ज्योतिबाला काय सेवा होती या परिवाराची, हे भगवान शंकराचा कसा प्रसाद मिळाला त्याचं हे चिंतन आहे. आणि म्हणून
गुणनिधी नावाचा मुलगा आहे. आईनं कायम सांगावं, गेला शाळेत, गेला असेल बाहेर, बसायला आहे जेवायला. अनेक वेळेस झालं. एक दिवस पिता पूजा करून येत असताना एक जुगाऱ्याच्या हातात त्यांची स्वतःचीच हिऱ्याची अंगठी दिसली. विचारलं, बाळा, अरे तू तर जुगारी आहेस, माझी अंगठी तुझ्याकडे कशी? त्यांनी सांगितलं, तुमचा मुलगा जवळजवळ लहानपणापासूनच जुगार खेळतोय. माहीत झालं. घरी आले, विचारलं, मी स्नानाच्या वेळेस जी अंगठी काढून ठेवली ती कुठं आहेस? आईनं थोडं लपवलं. मुलगा कुठं गेला? म्हणे आत्ताच शाळेत गेला. म्हणे तू खोटं बोलतेस, आतापर्यंत तू खोटं बोलली नसते तर मुलगा जुगार खेळायला लागला नसतात. आई, ते संस्कार लेकराला असं पदराच्या आड घातल्यामुळं छत्रपती जिजाऊ मातानं जे संस्कार लेकराला दिले ते जर लहानपणी त्या मुलाला दिले असते, ब्राह्मण कुळात जन्माला होता. जुगार खेळता खेळता पाहिल्यानंतर सांगितलं की बाळा, आजपासून तू घरात राहायचा नाही, असा मुलगा मला काहीच कामाचा नाही. घराच्या बाहेर काढला. मुलगा घराच्या बाहेर काढला आणि मग कुठं भूक लागायची, त्याला खूप भूक लागायची. एका जंगलामध्ये त्याने शिव मंदिर पाहिलं. जरीच्या चांगल्या सुंदर अशा शालीखाली कोणीतरी नैवेद्य भगवान शंकराला घेऊन चालला होता. यांनी पाहिलं, अरे वा, 2 दिवसापासून भुकेला, आता इथं आपल्याला खायला भेटणार. भगवान शंकराचा प्रसाद खाणं त्याचं चिंतन आहे. भगवान शंकराला नैवेद्य दाखवणं त्याचं चिंतन आहे. भगवान शंकराचा नैवेद्य डोळ्यानं पाहणं त्याचंही चिंतन या ठिकाणी होणार आहे. नुसतं प्रसाद सेवन केल्याने काय फळ आहे, नुसतं डोळ्याने पाहिल्यानंतर काय फळ आहे. आता तोच प्रसाद तुम्ही अगोदर या ठिकाणी सर्वांनी सेवन केला, शिवमहापुराण कथेचाच तो प्रसाद आहे. त्याचं फळ काय? प्रसादे प्रसन्नता, प्रसादे सर्व दुःखाना हनीर शोभ जायते, प्रसन्नते तस्वेषु बुद्धिवम प्रवतिष्ठते. काय फळ आहे? तो आतमध्ये गेला तो मुलगा आणि प्रसाद घेणार तर काही लोकांनी पाहिलं त्याला आणि त्याला चोर म्हणून सगळ्यांनी थोडंसं मार दिला. परंतु बऱ्याच वेळेपर्यंत भगवान शंकराकडे तो पाहत होता. ते पुण्य. नैवेद्य हातात घेतला, घेऊन जाणार, तो नैवेद्य पाहण्याचं पुण्य. 2 पुण्य. आणि विशेष म्हणजे त्या मंदिरात आपल्याला काही दिसत नाही म्हणून त्या ठिकाणी एक कपडा घेतला आणि त्याची वात केली आणि भगवान शंकरापुढे त्याचा प्रकाश केला. तो फक्त प्रकाश कशासाठी? काहीतरी दिसाव म्हणून. चोर आहे म्हणून काहीतरी दिसाव म्हणून तो प्रकाश केला. तो एक पुण्य. 3 पुण्य त्याच्यात पदरात. नैवेद्य पाहिला, भगवान शंकराच्या पिंडीकडं अक्षरशः 5 ते 10 मिनिटं असं डोळे भरून पाहिलं. दर्शन म्हणून नाही, प्रसाद हा म्हणून अजिबात नाही, नैवेद्य म्हणून नाही, भूक लागली म्हणून काहीतरी खायचं त्या भावनेनं. आणि दुसरी गोष्टी त्या ठिकाणी अशी आरती म्हणून वळण्यासाठी नाही, काहीतरी दिसाव म्हणून तिथलाच कपडा घेतला, तिथलीच वळकटी करून प्रकाश केला. माझा भगवान शंकर प्रसन्न झाला. लक्षात किती विशेष आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले, परंतु त्याला त्या ठिकाणून थोडासा ताप आलेला आहे आणि काही अंतरावर जाऊन त्याला मरण आलं आणि यम लोक त्याला घ्यायला आले, कारण आयुष्यभर पाप केलेलं होतं. परंतु भगवान शंकरानं कैलासातून आदेश दिला, बाबांनो त्याला माझ्या कैलासात घेऊन या. यम धर्माने विचारलं, पुण्य काय त्याच्याकडं? सांगितलं त्याच्याकडं पुण्य हेच आहे की शेवटच्या क्षणाला भगवान शंकराचं डोळ्यानं दर्शन झालं, पिंडीचं. शेवटच्या क्षणाला कमीत कमी चोर म्हणून भूक लागली म्हणून नैवेद्य पाहायला भेटला आणि त्याच वेळेस काहीतरी तो नैवेद्य आपल्याला दिसाव म्हणून आपल्याला त्याच ठिकाणी एक कपडा जाळला. तो जाळलेला कपडाचा भगवान शंकरावर प्रकाश पडला आणि त्या पुण्याने तो शिदा कैलासात भगवान शंकराने त्याला बोलून घेतलं. याचा अर्थ असा आहे
ती भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांना, मनापासून शिवमहापुराण करणाऱ्यांना, भगवान शंकराच्या मंदिरात जाणाऱ्यांना काय फळ भेटत असेल त्या फळाचं कधीच वर्णन होऊ शकत नाही. जर चोराला भगवान शंकर वरती घेऊन जात असेल, आयुष्यभर जुगार खेळणार, म्हणजे याचा अर्थ जुगार खेळायचा आणि शेवटी मंदिरात जायचं, असं होऊ शकतं. कधी कधी लोक म्हणतील. आवाज क्लिअर आहे ना? आवाज समजतो सगळ्याला? लक्षात घ्या किती विशेष आहे. याचा अर्थ दह्यानं भगवान शंकराला स्नान घातलं तर अपूर्ण घर पूर्ण होतं. एखाद्याचं घर अपूर्ण होतच नाही 2-2, 3-3 वर्ष. आवाज जर चांगला गोड दिला ना, तुम्हाला देव कृपा करेल तुमच्यावर. हां, आणि म्हणून लक्षात घ्या की ज्या अर्थी थोडंसं असं मोकळा आवाज असं झालं पाहिजे, अडकला नाही पाहिजे. विशेषतः ओम नमः शिवाय घ्या आवाज चांगला करून. हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. जी का डमरू बोल रघुपति राघव राजा राम. म्हणून लक्षात घ्या की जेणेकरून नुसतं भगवान शंकराला दह्याचा अभिषेक करताना दही चोळेत देवाला. बिल्डर लोकांसाठी तर फार चांगलं आहे. बिल्डिंग त्यांना पूर्ण करायची राहते. म्हणून लक्षात घ्या कशाने स्नान घालावं? दह्याने. घरामध्ये एकोपा राहिला नसेल, एकामेकाची मन जुळत नसेल, भगवान शंकरला दह्याने स्नान घालायचं. कशाने? नवरा बायकोचा 36चा आकडा असेल तर त्यांनी सरळ जावं आणि महादेवाला कशाने स्नान घालावं? कशाने? दह्याने स्नान घालायचं. विशेष म्हणजे याच्याही पुढे सांगतो, भगवान शंकराला जर आपण ज्या वेळेस भगवान शंकराच्या पिंडीजवळ जातो, भगवान शंकराला नमस्कार करतो, त्यावेळेस जसं दही महत्त्वाचं आहे तसं भगवान शंकराला अजूनही काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहे. जसं धूप आहे, जसं दीप आहे, तसं भगवान शंकराला जसं तुपाचं स्नान आहे, जसं मधाचं स्नान आहे, तसं एक स्नान फार महत्त्वाचं आहे. जसं गंगेचं स्नान केलं, एखाद्याला खूप दुखणं आलेलं आहे आणि शेवटचा प्राण त्याचा जातच नाही, तर सर्व गंगेचं तीर्थ आणून त्याच्या नावाने अभिषेक केला तर त्याला मोक्षाची प्राप्ती होते. लक्षात घ्या. म्हणून गुणनिधी नावाचा हा सदग्रस्त भगवान शंकराच्या कैलासात गेला, पुढच्या जन्मात तोच राजा झाला. कशामुळं? आणि म्हणून भगवान शंकराला दिवा लावावा. नंदा दीप जळे भक्तीचा तारण तुटतो त्याचा लागे ओलावा. ज्ञानाचा पाझर वैराग्याचा येतील गुरुराज. माझ्याशी निर्मळ मंदिर माझे येतील गुरुराज. हो, आणि त्यातल्या त्यात भस्म लावलं तर वंश वाढतो. भगवान आपण म्हणतो भस्मले पुनी प्रभातकाळी मंगलमय वेळी. स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. तव गुण गाता आनंद झाला सदा तुझ्या चरणी. मौनगिरीचा कीर्ती सुगंध वर्णू होती. देवाला जो भस्म लावतो आणि आपल्या कपाळाला लावायचं, त्याचे कितीही प्रेत. भगवान शंकरानं जसं आपलं मच्छिंद्रनाथाला वरदान दिलं होतं की मच्छिंद्रनाथा, अखंड ओम नमः शिवायचा तुम्ही ध्यान केलं, मंत्र जप केला, तुला ही विभूतीचं लेणं देतो. ही विभूती जर मच्छिंद्रनाथा कोणाला दिली तर ज्याला पुत्र संतान नाही, आयुष्यात त्यांच्या
पुत्रच नाहीये नशिबात, तरी त्याला या विभूतीने पुत्र होतील. हा वरदान भगवान शंकराने दिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्यावेळेस ती गोरक्षनाथ ती विभूती द्यायला गेले माता सरस्वती मातेला, तिने भिक्षान दे म्हणल्यानंतर सांगितलं, बाळा तू भिक्षा देत असताना तुझ्या चेहऱ्यावर नारदी काय आहे? तुला भिक्षा देऊ वाटत नाही का? तुला देताना कदाचित मनामध्ये संकोच येतो का? काय आहे? तिने सांगितलं, महाराज दान देताना मला कधीच संकोच वाटला नाही, परंतु याच्या पाठीमागे एक आहे, मला मूलबाळ नाही आणि म्हणून मी मनात दुःखी आहे. सांगितलं, एवढं भस्म घ्याल का? कारण हे भगवान शंकराचं लेण आहे आणि ज्याला हे भस्म दिल्या गेलं जातं त्याला नक्की मूलबाळ होतं. पण तिच्या नंदाईनं आणि सासूबाईने सांगितलं, खायची नाही राख. काही केले अवघड राहत, कशाला का ती राख, दे फेकून. तिने ती घेतलं पदरातलं भस्म आणि जिथं उखरडा त्या उखरड्यात टाकलं. सद्गुरू जनार्दन स्वामीकडे सुद्धा एक म्हातारी आली, जाते गावच्या डोंगरावर, बाबा बाबा म्हणे, काय माझ्या सुनेला मूलबाळ नाही. बाबाजीने मला काही येत नाही, पण हे जनार्दन बाबाने हे दिलेलं हे भगवान शंकराचे लेण आहे, जा विभूती घेऊन. त्या 70-80 वर्षाच्या म्हातारी बिचारीने श्रद्धेने दिलं आणि हिने ती नवी तरुण बिचारी शिकलेली, तिने सांगितलं, काय आई काय आणलं, आजीबाई काय आणलं, सासूबाई म्हणे हे बस मानलं माझ्या जनार्दन बाबा दिला. अशा राखान पोरं होत्या. कोण म्हणती? ती म्हणती. तिने सांगितलं, फेकू नको, इकडे घे इकडे घे. 70-80 वर्षाची बरं का, अंगावर रक्त राहिलं नाही, पार काडीमुडी झाली, हाडका कोडकाची झाली. तिने सांगितलं, रे इकडं दिलं आणि त्या म्हातारीने खाल्लं, म्हातारीला झालं, हे तसंच राहिलं. पुत्र शोकाचे होईल कामा, जो बाळा जो जो रे जो माता भगिनी सांगती तुला, जनार्दन बाबांचे करावे ध्यान, जनार्दन बाबांचे करावे ध्यान. पुत्र शोकाचे होईल कामा, जो बाळा जो जो रे जो. तुमचे आमचे काही हो नाही, जनार्दन बाबा भक्तांची आई, जनार्दन बाबा भक्तांची आई. चित्त ठेवा तुम्ही बाबांचे पायी, जो बाळा जो जो रे जो जो. चित्त ठेवा तुम्ही बाबांच्या पायी, जो बाळा जो जो रे जो जो. दुसऱ्या जन्मात तो राजा झाला, तोच गुणनिधी. राजा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की छोटंसं मी शर्ट जाळून जर एवढं मला ज्ञान प्राप्त होतं तर मी प्रत्येक घरात दिवा देईल. त्यांनी दुसऱ्या जन्मात दिवाला तेल दिलं आणि दिवा दिला. तिसऱ्या जन्मामध्ये तो एक महान ठिकाणी जन्माला आल्यानंतर त्यांनी काय 1000 वर्ष तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवान शंकर प्रगट झाल्यानंतर त्याला दिसत नव्हते. न दिसल्यामुळं त्याने सांगितलं, भगवान शंकरा तुम्ही दर्शन देताय पण मला ह्या चांबड्याच्या डोळ्याने दर्शन मला दिसत नाही तुम्ही देवा. भगवान शंकराने दिव्य दृष्टी दिली आणि दिल्यानंतर भगवान शंकर तर दिसले पण भगवान शंकर जवळ पार्वती माता दिसली. आता फार सुंदर आहे. त्याला वाटलं, आता मनात फार छान होतं, त्याला वाटलं माझ्यापेक्षा तेज या मातेनं किती तपश्चर्या केली असेल की तिच्या चेहऱ्यावर जास्त दिसतंय, असं म्हणून टक लावून पाहायला लागला. पार्वतीने सांगितलं, भोले बाबा हाकावर असं टक लावून पाहतोय, काय कारण? म्हणून पार्वती मातेने त्याचा एक डोळा आणि एक डोळा गेल्यानंतर मग पार्वती, अगं तसं काही नाही त्याच्या मनात पुत्र भाव आहे, पण त्याला एक वाटतं की मी हजारो वर्ष तपश्चर्या केली, माझ्या शरीरात रक्त राहिलं नाही, मी एवढं तेजपुंज आहे, पण माझ्यापेक्षा या जवळ असलेल्या स्त्रीनं किती तपश्चर्या केली असेल की तिला एवढं मोठं तेज आहे. तू चांगलं म्हणतोय, तुझं गुणगान गातोय, तू तुझा पुत्र म्हणून तो तुला हे करताय. पार्वती मातेने आशीर्वाद देऊन टाकला, जा तू ह्या भक्तीने पाहिलं तर जा तू कुबेर होऊन जाशील.
लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस तो कुबेर झाला, भगवान शंकराने त्याला मित्र भावानं जवळ घेतलं. काय असेल, आणि तो कुबेर आज तिसऱ्या जन्मात तो कुबेर झालेला आहे. भगवान शंकराच्या मंदिरात गेला नैवेद्य खाण्यासाठी. भगवान शंकराच्या मंदिरात गेला, भाव नव्हता दर्शनाचा, पण त्याला दर्शन घडलं. आणि भगवान शंकराच्या मंदिरात गेला, त्याने नैवेद्य फक्त पाहिला. आज कुबेर झाला. आज कुबेर झाला. काय झाला तो? कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तुम्हारी प्रभु तार तार हो, प्रभु तार तार हो. लक्षात घ्या, कुबेर झाला. याचा अर्थ कधी कधी माणसानं देवाकडे गेलं पाहिजे. मला एक स्वामिनी नावाची ब्राह्मण कुळामध्ये 2-3 कथा आहे. त्यानंतर आपल्याला भगवान शंकराच्या शिवविवाहाकडे जायचं, पण ऐकलं पाहिजे. ब्राह्मणी नाही, ब्राह्मण कुळात लग्न झालेलं आहे. पण काही दिवसानं ब्राह्मणाला आता एवढं सुंदर चांगला थाटामाटा संसार, पण दुःख दारिद्र्य प्रारब्धाने लिहिलेलं असतं, म्हणून त्याच्यावर फार मोठं संकट आलं. आणि तो त्याचा देह पंचतत्वात विलीन झाला. पत्नी एकटीच राहिली. आता एकटीच आहे म्हणून आपल्या पित्याला दया आली आणि आपले पिता घरी घेऊन आले. पिता घरी घेऊन आल्यानंतर कधी कधी माणसाला आपलं व्रत, आपलं तत्व, आपलं हे सगळं चुकून जातं. म्हणून तिच्याकडून काही तत्व चुकले पतिव्रतेचे. हे पित्याला माहीत झाले. पित्याने तिला वनात सोडून दिलं आणि तिने एक हरण, अनेक प्रकारचे पशु पक्षी धरणाऱ्या एक किरातशी लग्न केलं. जंगलात राहू लागला. 12 वाजता पक्षी धरण्यासाठी तो किरात गेलेला आहे, आदिवासी गेलेला आहे. हिला भूक लागली. रात्री 12 वाजता उठली. तिला वाटलं एखादं बकरू कापावं. मद्यपान करायला लागली. विशेष म्हणजे मांसाहार करायला लागले. संगती संग दोषा, संगती संग पुण्य. आणि तिने बकरू म्हणून रात्री वासरूच कापलं अंधारात. खाल्ल्यानंतर कळालं की अरे आपल्याकडनं चूक झाली. बकराऐवजी वासरूचं मुख दिसत आहे. म्हणून फक्त ती 2दा शिव शिव म्हणली. किती वेळेस म्हणली? फक्त 2दा म्हणली. शिव आणि शिव एवढा शब्द. शिव 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 आदि अनंत शिव, आदि अनंत शिव भोले महादेवा. शूल संग विशाल जटाजूट चंद्रभाग, लिंग की रंग लाल मल नीर बाजे, लाचन की गोरी गाल चंदन सिंदूर गुलाल, बाजे रे डमरू बाज डम 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 डम. दादी लाग रिक 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 दिदाम, बाजे रे विष्णु कमर साजन, लोचन की दूर गाल चंदन सिंदूर गुलाल, बाजे रे डमरू बाज डम 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 डम. भोलेनाथ 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 भोलेनाथ. आदि अनंत शिव, आदि अनंत शिव भोले महादेव. शिव शिव फक्त शब्द निघाला. मरण हे प्रत्येकाला असतं. काही दिवसांनी गेले निघून.
पण दुसऱ्या जन्मात मागचं एवढं पापाचं एवढी मोठं डोंगर होतं, चांडाळ योगात जन्माला आली आणि जन्मताच डोळे गेलेले. जग पाऊस देत नाही देव, मग डोळ्यानं परमेश्वर आपल्याला पाहू देत नाही. ह्या डोळ्यानं तुम्हाला जर परमेश्वराकडे जाता आलं नाही, या पायानं तुम्हाला देवाकडे जाता आलं नाही, या हाताने देवाची पूजा केली नाही, डोळे नाही, बरं जन्मताच आईवडील गेले, ते एक दुःख तिच्या वाट्याला. म्हणजे आईवडील नाही, डोळे नाही, आणि शरीराला पूर्ण कुष्ठ झालं आणि त्याच्यातून पू पडतोय. किती दुःख आलं. जे भक्ष खाल्लं, जे पिऊने ती पिली आणि शेवटपर्यंत पापार्चर झालं. पण शेवटी बघा, गोकर्ण पवित्र पावन क्षेत्रावरती यात्रा होती शिवरात्रीची. हिला वाटलं चला आपण भिक्षा मागून खातोय, यात्रा आहे, त्या यात्रेतही आपल्याला कुठेतरी भिक्षा मिळेल, खायला मिळेल. त्या खायच्या निमित्ताने ती यात्रेमध्ये आली, यात्रेत प्रवेश केला. अरे मला कोणीतरी खायला द्या, मला भूक लागली आहे. आता शिवरात्रीचा उपास लहान लेकरापासून तर वृद्धापर्यंत असतो, कोण त्या दिवशी देणार? अरे मला भूक लागलेली आहे, कोणीतरी मला खायला द्या. आता डोळ्याने दिसत नाहीये, अंगानं शरीराला पूर्ण पीडा झालेली आहे, आणि विशेष म्हणजे भूक लागली म्हणून असे हात पसरवते आहे. आणि तेवढ्यात कोणीतरी आलं आणि तिच्या हातावर एक बेलाचं पान टाकून निघून गेलं. तिने त्या बेलाला, आता तिला दिसत नसल्यामुळं असं नाकापर्यंत नेलं आणि तिने पाहिलं, अरे हे तर काही खायची वस्तू दिसत नाही. रागा रागा फेकलं. शिवरात्री दिवस होता तर पिंडीवर जाऊन पडलं. लक्षात घ्या, काय पुण्याचं काम. सहज फेकलं तिने, महादेवाच्या पिंडीवर पडलं. खायला न मिळाल्यामुळे शिवरात्रीचा उपवास घडला. हाताने पिंडीवरती ते बेलाचं पान पडलेलं आहे आणि दिवसभराचा उपवास, दिवसभराची ती पूजा आणि भगवान शंकराचं ते गुणगान, पवित्र अभिषेक कानाने ऐकलेला आहे. ते पुण्य तिला एकच आहे, ते पुण्य मागच्या जन्माचं शिव शिव म्हणलेलं पुण्य ह्या जन्मात गोकर्ण पवित्र क्षेत्रावर घेऊन येऊन आज तिच्या हातून बेल पडलं. आज तिच्या हातून भगवंताचं कानाला नामस्मरण घडलं. आणि आज मात्र असा पवित्र दिवस उगून तिला दिवसभराचा महाशिवरात्रीचा उपवास घडला. धन्य जे ऐकती, ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा. धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा. भोग भोग्य वाढील संतान. भोग भोग्य वाढील संतान. काळ करी चरण सेवा करी त्यांची. काळ करी चरण सेवा करी त्यांची. धन्य जे ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा. धन्य जे ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा. असं सांगितलं जातं, 12 महिने जी पूजा केली जाते भगवान शंकराची, जर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा घडली तर 12 महिन्याची पूजा केल्याचं पुण्य मिळतं. याचा अर्थ फक्त शिवरात्रीच्या दिवशी जायचं, कधी जायचं असं करशाल बरं. ती पुण्याईनं ती आपल्या गावाकडे निघाली, भगवान शंकराच्या मंदिरापासून दूर गेली, तिला मरण आलं. त्या क्षेत्रामध्ये मरण आल्यानंतर भगवान शंकरानं सांगितलं, महाशिवरात्रीचं पुण्य तिला घडलेलं आहे. बेलाचं पान तिच्या हातून पिंडीवर पडलेलं आहे आणि महाशिवरात्रीची महापूजा तिने कानाने ऐकलेलं आहे.
तेवढी पवित्र आहे की तिला सरळ कैलासात घेऊन एवढा भोळा महादेव किती भोळा आहे. बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग. नवला ऐका चाला तिसरा डोळा ग, चाला तिसरा डोळा ग, चाला तिसरा डोळा ग. माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा. हो लक्षात घ्या, लय भोळा आहे तो. किती भोळा आहे. भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, त्रिभुवने त्रिभुवने भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर. उधार आहे तो, देणारा दाता तो आहे आणि म्हणून तिच्यावर कृपा केली, आपल्यावर व्हावं. शिवमहापुराण कथा ऐकताय आपण. अशी कथा सुंदर आहे शिवमहापुराण कथा, की जेणेकरून ही श्रवण केल्यानंतर आपल्याला भगवान शंकर कृपा करतात. उपमन्यू आहे आपल्या मामाकडे राहतोय आणि मामाच्या घरी खूप श्रीमंती आहे. पण आईकडं ज्यावेळेस तो आला, आईचं दर्शन घेतलं आणि आई मामाकडं दररोज दूध मिळायचं का, इथं काहीच मिळत नाही मला. आईने सांगितलं आपलं झोपडी आहे बाळा, काहीच खायला प्यायला नाही, एक टायमाचं आपल्याला काही नाही, मग गायकडून पाळायची. आई मला दूधच पाहिजे. पण त्याच वेळेस उपमन्यूला आईने एका भांड्यामध्ये पाहिलं, थोडंसं पीठ होतं मागून आणलेलं, असं काय कसं तरी ढवळं चवळं केलं आणि सांगितलं बाळा घे दूध. त्याने तोंडाला लावलं, आई हे दूध नाही अगं, दुधाची चव मला चांगली माहिती आहे. आईने सांगितलं बाळा आपण मी दूध देऊ शकत नाही तुला, गरीबी आपल्या घरात. मग असं दूध देणारा आणि जगामध्ये असं महान दैवत कोणतं आहे जेणेकरून एवढी माझी दरिद्री कायमचा पूर्ण नष्ट करणारा, तिने सांगितलं महादेव आहे. त्या लेकरानं जंगलात गेला आणि महादेवाच्या नावानं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप सुरू केला. खायचं प्यायचं सोडलं, सगळं त्याग केला. श्वासोश्वास एवढा चालू झाला की त्या श्वासोश्वासानं सगळ्या देवतेमध्ये विचार करायला लागले की कोण एवढी तपश्चर्या करताय. भगवान शंकर सरळ निघाले आणि परीक्षा घेऊ म्हणून इंद्राच्या रूपातून प्रगट झाले. ए बोल उपमन्यू, बोल तुला काय पाहिजे. त्याने सांगितलं बाबा इंद्रा तू मला दर्शन दिलं ठीक आहे, पण मला भगवान शंकर पाहिजे. माझ्या आईने निघताना एकच सांगितलं होतं, किती देव आले किती इंद्र आले तरी तू डोळे उघडले तर फक्त बघून घे, दर्शन कर, पण त्यांना मागू नको. त्यांनी मागितलेलं संपू शकतं, पण भगवान शंकराने दिलेलं ते कधीच संपू शकत नाही, कधीच नष्ट होऊ शकत नाही. त्यांनाच माग आणि तेच देऊ शकतो. तोच देव आहे देणारा अवघडदानी, महादेव आहे. असा महादेव भोळा भक्तांचा कैवारी, महादेव भोळा भक्तांचा कैवारी. विश्वाचा मालक विश्वाचा मालक
भक्तांचा डंका भोवनी ग असा महादेव मारा भक्तांचा देवारी ग असा महादेव भोळा भक्तांचा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बोले नमः शिवाय। भगवान शंकर दर्शन देत नाही तोपर्यंत काहीच मागायचं नाही। भगवान शंकरापुढे उपमन्यूने इंद्रापुढे असं थोडंसं भस्म फेकायचा प्रयत्न केला। भगवान शंकर प्रसन्न झाले, प्रगट झाले आणि तेवढ्यात भगवान शंकरानं त्यांनी सांगितलं काहीच नकोय, तुमचं दर्शन झालं। न मागता क्षीरसागर दिला, दधी सागर दिला, नवे नवे उपमन्यूला असं स्थान दिलं की त्या स्थानाचं वर्णन होऊ शकत नाही। भगवान शंकर अवघडदानी आहे आणि म्हणून त्या भगवान भोलेबाबाच्या लग्नाला जायचंय आपल्याला। शिवविवाहाकडे आपण काल सांगितलं ना, एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभज ऋषि पाई, शंभु गए कुंभज ऋषि पाई, संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी, ईश्वर वाणी, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम। भगवान शिव त्रेतायुगातली गोष्ट आहे आणि कायम सांगतो की अगस्ती डोंगर किती पवित्र आहे। आले महादेव, सतीला घेऊन आले, एकट्याने आले आणि आपण आपल्या सतीला घेऊन यायलाच पाहिजे। लक्षात घ्या, कथेला जायचं तर एकट्या महादेवाने जाऊच नाही, कोणाला घेऊन जा, सतीला घेऊन जा आणि एकट्या सतीने बी एकटं निघून ये, आपल्या महादेवाला घेऊन जा। लक्षात घ्या, आणि म्हणून सतीला घेऊन आले। परंतु या अगस्तीच्या डोंगरावरती आल्यानंतर व्यासपीठावर अगस्त्य ऋषी बसलेले आहे। आता आम्ही जसे रस्त्याने येतो, आल्यानंतर तुमच्या हातात फुलं असतात, वाहता का मारतात ते समजत नाही। आता काय सांगा, म्हणजे कमीत कमी थोडस असं असं बघितलं सपकन येतं डोळ्यावर, असं खाली पाहावं लागत साक्षात। म्हणून हा वाहन असं असतं पण मारणं असं असतं। बाबा आला डोळ्यात जाऊ, डोक्यावर पडू, काही घे, तुमची श्रद्धा आहे। तसे भोले बाबा आले, आल्यानंतर सती माता आहे, असा मस्त रस्ता होता आणि भगवान शंकराला पाहिल्यानंतर आता समजा आपल्या इथं आपण एवढी सुंदर कथा ऐकतोय, एवढा आपला भाव निर्माण झालेला आहे, सगळे एकदम आनंदमग्न आहे आणि खूप आनंदात कथा चालू असताना भोले बाबाला वाटलं चला कैलासातून आपण स्वतःच तिथं प्रगट व्हावं, काय अवस्था होईल सगळ्याची। सगळे पटापटा उठतील आणि कुठं नमस्कार करायला जातील, कुठं भोले बाबा। चला, तसे व्यासपीठावरून अगस्त्य ऋषी उठले आणि भगवान भोले बाबाला नमस्कार केले, खाली उतरून नमस्कार केले। भगवान भोले बाबा जर आले तर नमस्कार करणं साहजिकच आहे। तिथं सतीला वाटलं ज्याच्या मुखातून आपण कथा ऐकणार आहोत तेच माझे भोले बाबाचं नमस्कार करतात। काय कथा सांगणार आहे? माणसाच्या मनामध्ये ज्यावेळेस संशय निर्माण होतो, लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीचा, त्यावेळेस माणसाचं मन त्या ठिकाणून निघून जातं। काही कथित बसलेले राहतात, पण अचानक जर म्हणलं की अरे चावी आणली का, प्रत्येकाचं पटकन अरे आहे चावी आहे, चावी, याचा अर्थ लॉक लावलेला आहे, तुमच्या चावीवर विश्वास आहे, बरोबर आहे, एवढं मोठ्या कारण चावी माझ्याकडे,
जसं चावीवर विश्वास तसा देवाच्या नामावर तेवढाच विश्वास पाहिजे. लक्षात घ्या, भगवंतावर तेवढा विश्वास पाहिजे. आणि म्हणून सतीच्या मनात संशय. 7 दिवस कथा चालली पण सती बसली इकडं पाय तिकडं पाय तिकडं, लक्ष दे इकडं, कधी संपत्ती, असं झालं. कारण मन लागलं नाही. आणि ज्यावेळेस कथा पूर्ण झाली आणि सगळ्यांनी नमः पार्वती पते हर हर महादेव केलं आणि सतीला सांगितलं चला आता आपण निघा. पण भगवान शंकराला वाटलं जैनची कथा आपण ऐकली, त्यांचं दर्शन तर झालं पाहिजे, बरेच दिवस झाले भेटले नाही, म्हणून माझे प्रभू पंचवटीत आले होते. त्यावेळेस सीतामाईचं नेमकं रावणानं हरण केलेलं होतं आणि त्याच पंचवटीत फिरताना सीता सीता करत भगवंता लक्ष्मणाला घेऊन फिरत असताना भगवंताला दर्शन झालं आणि भगवंताला वाटलं आता हे नटखट लीला करताय, आपण जावा आणि नमस्कार करा तर सगळ्या लीलामध्ये विक्षेप होईल. म्हणून भोले बाबानं तिथूनच जय जयकार केला. बोला सच्चिदानंद भगवान जय सच्चिदानंद जग पावा, जय सच्चिदानंद जग पावा, असं काही चलो जात शिवाचा बुडी फुला कृपा मंगल भान मंगल सतीला त्या ठिकाणी विचारलं की देवा तुम्ही कोणाला नमस्कार केला? अगं सती आपण जैनची कथा ऐकली त्यांना मी नमस्कार केला. अहो म्हणे काय ते राजकुमार दिसताय आणि आपल्या पत्नीसाठी सीता सीता करताय, तुम्ही त्यांना कस काय नमस्कार केला? सीताला इथंही संशय निर्माण झाला देवावरती. एकदा संशय निर्माण झाला, सती तुझा जर विश्वास नसेल तर जा परीक्षा घे. सती निघाली, सीता झाली. बदलायची काही गरज नव्हती देवाकडे जाताना, पण बदलली आणि सीता होऊन प्रभूच्या पुढे चालू लागली. प्रभूने विचारलं आई इकडं कुठं राहणार? वनात आल्या कशाला तुम्ही? मग माझा देव महादेव कुठं गेला? म्हणजे माझे बाबा कुठे गेले? म्हणजे सगळ्याचे माता पिता कोण आहे? भगवान शिवानी. माझे बाबा कुठे गेले? आई तू इकडे कुठे फिरते? आईचा फ्यूजच उडून गेला. आणि चांगला फ्यूज उडवतो कधी कधी माणसाचा, लक्षात घ्या. आईला वाटतं आपल्याला ओळखलं. मग प्रभूने राम लक्ष्मण सीता असं दर्शन दिलं. आईने नमस्कार केला. आई विचारलं सीता आपलं सती काय झालं? सतीने सांगितलं तुम्ही नमस्कार केला तसं मी केला. सती म्हणली नाही मी बदलली सीता झाली. पण देवाला कळालं ना महादेव आहे ते. सती तू सीता झाली याचा अर्थ तू रूप बदललं, याचा अर्थ तू समजा मी जसं भगवान प्रभू रामचंद्र आई मानतात तुला तसं मी सीतेला आई मानतो. आजपासून तू माझी पत्नी नाही, मी तुझा पती नाही असं मनातल्या मनात घेतलं. करोडो 33 कोटी देवानं वधून वर्ष केला की भोलेनाथ बाबा धर्माचं पालन करणारा एकमेव जगामध्ये आणि विश्वामध्ये तुम्ही आहात, म्हणून तुम्ही फुलांचा वर्षाव केला, नमस्कार केला देवाने. जय शिव शंकर जय महादेवा, करत सुरासुर तव पद सेवा. राम सिया राम जय सगळ्यांनी देवानं त्याग केला. वर्षभर डोळे झाकलेले देवाचे, वर्ष काही हजार वर्षाने डोळे उघडले. सीता सती बसलेली आहे. सती अजून बसलीस? हो तुम्ही डोळे झाकले मी करू काय? आणि मग मात्र भगवान शंकराने कथा सांगायला सुरुवात केली. आकाशातून विमानं चालले होते अशी. सतीने विचारले देवा ही विमानं कुठं चालले? म्हणे तुझ्या फार पित्यानं फार मोठा यज्ञ ठेवला, पण त्या यज्ञात आपल्याला बघायला आमंत्रण नाही. का नाही? त्याचं चिंतन वेगळं आहे, आपल्याला काही आमंत्रण नाही.
सतीन साईडला पित्याची इद मित्राची इद गुरुकडे जायला काही हरकत आहे. जा सती, तुला जायचं असेल तर बस नंदीवर. आणि सतीला दिलं पाठवून. सती माता यज्ञात आली आणि यज्ञात आल्यानंतर सगळ्या बहिणी भेटल्या. भगिनी मिले बहुत मुस्का आता चष्ट करायला बनगी मिली एक माता पिता भवने जब गई भवानी सादर बोले ही मिली एक माता भगिनी मिली बहु मुस्काता श्री राम जय राम जय जय सगळ्या बहिणी भेटल्या का? सती आली का? सतीला तिथे मुद्दाम, कारण दक्ष राजन सांगितलं होतं माझा जावाई फार स्वाभिमानी, काही काही स्वाभिमानी राहतात, तो येणार नाही. पण सती आल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणी सन्मान केला तर त्याचा शिरशेत केला जाईल असं म्हणल्यावर बहिणी सगळ्या चेष्टा करायला लागल्या. अरे महादेवाने काही कपडे शिवले का नाही, असाच फिरतो. सतीने सांगितलंय अगं कशाला चेष्टा करते, अगं ते अजून गळ्यातलं काही एखादं काही केलं का नाही सोन्या नाण्याचं का, तसंच रुद्राक्षाच्या माळा घालून खूप चेष्टा केली. भगिनी मिले बहुत मुस्काता पण सागर मिली एक माता. जगात एकमेव श्रेष्ठ असं दैवत आहे ती म्हणजे आई. आईनं मात्र कडकडून मिठी मारली. सती कधी आलीस ग? चालिये. आईची ती आई जगात फार मोठं दैवत आहे. जवळ घेतलं पण सतीच्या मनात यज्ञात फिरताना सांगितलं की माझ्या पतीचा इथं अपमान होत आहे, माझ्या पतीचं या ठिकाणी आविर्भाव नाहीये, कलश नाही, माझ्या पतीला आमंत्रण नाही. तो राग सतीच्या मनात आला, स्वतःचा अपमान गिळवला पण पतीचा अपमान सहन केला नाही. स्वतःचं शरीर योग अग्नीनं जाळून टाकलं सतीनं आणि सतीनं शरीर जाळलं. नारदाने कळवलं भगवान शंकराला. भगवान शंकरानं एक जटेतला केस काढला, वीरभद्र निर्माण केला. जा वीरभद्र जा, आत्ताच्या आत्ता सर्व यज्ञाचा विध्वंस करून टाक. आला वीरभद्र पहिल्यांदा भोलेबाबाचा सासराच धरला. त्यांनी यज्ञ केला, तो कापलं मुंडकन टाकलं यज्ञात. यज्ञच बंद पडला. अक्षरशः ब्रह्मदेव भगवान विष्णू आले, भगवान शंकराला नमस्कार केला. देवा एवढा यज्ञ पूर्ण व्हावा, अपूर्ण राहणं चांगलं नाही. भगवान शंकर भोले बाबा विसरून गेले. परत आले, त्याला आता म्या म्या करत होता, अभिमान होता ना, मग त्याला बकऱ्याचं मुंडकं बसवलं दक्ष राजा. आणि विशेष म्हणजे ते प्रेत पाहिलं सतीचं, ते आपल्या पाठीवर घेतलं. भगवान शंकराने प्रेत पाठीवर घेतलेलं आहे. ब्रह्मांडात सुरुवात झाली, ती घेऊन जाताना भगवान विष्णूंनी पाहिलं की भगवान शंकराच्या शरीरावरचं जर सतीचं प्रेत बाजूला केलं नाही तर ब्रह्मांड राहणार नाही. भोलेनाथ बाबा आहे, नटवर आहे, नृत्य करेल, सर्व संहार करून टाकेल. त्याच्यापेक्षा एक 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 सुदर्शन चक्र भगवान शंकरानं दिलेलं. एक पहिला भाग भगवान शंकरानं मुकुट काढलं, ते माहूर गडावर जाऊन पडलं. आपण म्हणतो माहूर गडावरी ग माहूर गडावरी ग तुझा वास भक्त येते दर्शन. एक पहिलं भाग पडलेला आहे. दुसरा भाग भगवान विष्णूने काढले दोन्ही हात. दोन हात तुळजापुराला जाऊन पडले. आपण म्हणतो तुळजापुराला जाईल हिरव्या बकऱ्या कारण पुढे जायचंय, लग्न लवकर लावायचंय. वरडी थांबलेले, जेवण करून थांबलेले, आता काय करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी अगदी आनंद झाला. दोन हात पडले आशीर्वादाचे, ते तुळजापूरला तिथून महिला आजही बांगड्या आणतात. आणि दोन पाय पडले महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत.
ते म्हणजे कोल्हापूर. आपण म्हणतो सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली, उभारतो कापुरानी दत्त प्रसन्न सोन्याच्या पावलानी. सोन्याच्या पावलानं 2 पाऊल तिथं आहे आणि आमच्या सप्तशृंगी गडावर पडलं कुंकू. कुंकू वाहूया ग कुंकू वाहूया, सप्तशृंगी मातेला या कुंकू वाहूया. कुंकू लावा चंद्रकोर, कुंकू लावा चंद्रकोर, मागेमध्ये तो अंबर, श्रीहरीच्या लक्ष्मीला कुंकू वाहूया. हो कुंकू वाहूया ग कुंकू वाहूया. म्हणजे सप्तशृंगी गडावर आईनं कुंकू सुद्धा देऊन गेलं, कुंकाचं लेणं, म्हणून तिथं कुंकवाला महत्व आहे. आणि पुढचे 21 पीठ जर सांगितलं तर आपलं पीठ होऊन जाईल. बरोबर, एवढं सांगत नाही. आता आपलं महाराष्ट्र प्रतिबद्ध झाले, कारण आपल्याला सती आता मात्र शेवटचा क्षण आहे. आणि तीच सती पार्वतीच्या कुशीमध्ये जन्माला आली. पर्वतराजाची पुत्री झाली, मैनाची मुलगी झाली. आणि पर्वताला एवढं सुख झालं, हिमालयाला एवढा आनंद झाला, तर हिमालयाची पुत्री झाल्यानंतर एकदम सुख, अमृताच्या नद्या वाहू लागल्या, रिद्धी सिद्धी तिथं पाणी भरू लागली. कारण का साक्षात श्रद्धारूपी पार्वती जन्माला आली हिमालयात. खूप गोड. आणि लहानची मोठी होऊ लागली, मुलगी वाढू लागली. नारदजी आले, हात पाहिला, मुलगा कसा पाहिजे. आई ऐकते, वडील ऐकताय. अरे बाबा, नशीब फार चांगलं आहे, पण जो नवरा भेटणार आहे, जो पती भेटणार आहे, त्या पतीच्या नशिबात अजिबात घरदार नाहीये. त्या पतीला नोकरीच नाहीये, शेती नाहीये. मग ती आई म्हणते लग्न करून उपयोगच काय, कोरी राहिली तर बरी ना. कोणत्या आई वाढलेला असं घर पाहिजे. मग काय करावं लागेल. पण एक आहे ते म्हणजे भगवान शंकर, पण हिला तपश्चर्या करावं लागेल. गेली पार्वती तपश्चर्याला बसलेले आहे. भगवान शंकरानं सप्तऋषी पाठवलेले आहे आणि सप्तऋषींनी परीक्षा घेतलेली आहे. हे पतिदेव भगवान विष्णू किती चांगले, तिने सांगेल कोटी जन्म घेईल परंतु भगवान शंकराशीच लग्न करेल. असं म्हणल्यानंतर सप्तऋषींनी भगवान शंकराचा जय जयकार केला. पती परमेश्वर आहे, तो माझा महादेवच होणार आहे असं पक्का विश्वास केल्यानंतर पिता घ्यायला आले हिमालय. पिता घेऊन गेले. इकडे सप्तऋषी आले. सप्तऋषींनी ब्रह्मदेवाला बोलवलं. पत्रिका पाहिली, पत्रिका ठरल्या गेली आणि तारीख ठरल्या गेली. तो दिवसही ठरला गेला. दिवस उगवला, संध्याकाळचं लग्न ठरलं गेलं. महादेवाला सांगितलं की बाबा महादेवा लवकर आवरा, आता मात्र बरेच दिवस झाले बुंदी खायला भेटली नाही, बँड वाजला नाही, आनंद घ्यायचा आहे. आणि भगवान शंकरानं सांगितलं बाबा ही विमान चालले कुठं. म्हणजे ब्रह्मदेव पुढे चालले. ते कोण चालले म्हणे भगवान विष्णू. मला मंडळीला आलं कोणी, मला कोणीच नाही, मला सजवायला कोणी नाही. भृंगी शृंगी, अरे काही पावडर पिवडर लावायची का नाही. एक गेलं भृंगी आणि एक पोतवर भस्म घेऊन आलं दिलं उभरून. भोले बाबा कस काय दिसतात, ते चांगलं दिसतो. राख लावून दिली. म्हणजे अरे काही गळ्यात बिळ्यात काही 2-3 नाग आणले, इकडून 2 इंचू टाकले. आणि भोले बाबा लोक हळद लावतात, तुम्ही भस्म लावलं. भोले बाबांनी चांगलं सांगितलं ठीक आहे. लोक हळद लावतात, तुम्ही भस्म लावलं. लोक घोड्यावर बसतात, तुम्ही नंदीवर बसणार आहे. आता बघा बैल की सवारी आता निघणार आहे. भगवान भोले बाबाची वरात निघाली. भगवान भोले बाबाने एक भस्माची चिमुटी फेकली. जगातले सगळेच भूत बोलवले, सगळे भूत बोलवले, सगळे भूत सगळे एकत्र झाले. भूत व्यथा नाचती हर्षयुक्त उमापती सगळे एकत्र झाले आणि भगवान शंकराची वरात निघालेली आहे. हिमालयाकडे आलेले असेल सवारी करे. भगवान घेऊन या लवकर घेऊन या. चला. अरे बैल की सवारी करे, डमरू हे हाथी. हो जग के ताप हरि शिव जटाधारी. जग के ताप हरि शिव जटाधारी. जग के पाप हरे शिव
स्वागत करायचं आहे वा 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 जागेवर टाळी वाजवायची फुलाचा वर्षाव करायचा आहे भगवान शंकराची वरात येत आहे नंदी आला हो नंदी आला 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 आला वनंदी आला शिव पार्वतीला घेऊन माझा ढवळा नंदी आला शिव पार्वतीला घेऊन माझा ढवळा नंदी आला शिव पार्वतीला घेऊन माझा ढवळा नंदी आला पार्वतीला घेऊन माझा ढवळा नंदी आला हे बघा नवरदेव मंडपात आल्यानंतर सासूबाईंनी ओवळायचं राहतं आरती तर घेऊन या नवरदेवाला ओवाळायला महादेवाला कोण सासूबाई या लवकर मैनाबाई या मैना नावाची असेल तर या नसेल तर दुसरी या लवकर या पटकन सासूबाईने आरती पेटवा तुमच्या वडिलाचं नाव काय नवरदेवाला वाटलं मला वडीलच नाही तर कोणाचं नाव सांगू नारदजी जवळ होते नारदजीला सांग कोणाचं नाव सांगू रे म्हणे सांगा ब्रह्मदेवाचं म्हणे ब्रह्मदेव आहे म्हणे मग पंजोबा कोण आहे म्हणे पंजोबा भगवान विष्णू आहे म्हणे मग त्याच्यापेक्षा खापर पंजोबा मी सगळ्याचा खापर पंजोबा मीच इथं उभा राहिलेला आहे असं भोले बाबा आहे मस्त लग्नाला उभा राहिलेला आहे दोन्हीही परिवाराचं व्यासपीठावरून हार्दिक स्वागत सगळ्यांनी अक्षदा आणि फुलं हातात घ्यायची आहे मंगल अष्टकाला सुरुवात होण्यापूर्वी सगळ्यांनी भोले बाबाचा जय जयकार करायचा ओम नमः पार्वती पते हर हर महादेव स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमडं चिंतामणि देवर लेण्याद्री गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वर ओझरं ग्रामेरांजन संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम शुभम भवतो शुभ लग्न सावधा गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चरमन्वती वेदिका क्षिप्रवेत्रवती मासुरनदी ख्याता जलये समुद्र सरिता कुर्यात सदा मंगलम शुभम भवतु शुभ लग्न सावधा राजा भीम कर
करी ही कन्या सगुणवरा रूपवरा कोणासी म्या दे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा तासी समर्पू म्हणे रुक्मा पुत्र वडील तासी पुसणे कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावदा आली घटी समीप नवरा घेऊन यावागरा गृह्योते मधुपर्क पूजन करा अंतर्पटा ते दरा दृष्ट सर्वांनी जागेवर धरायचंय आनंद घ्यायचा दोघे करावी उमेद वादंत्री बहुगल्पलान करणे कुर्यात सदा मंगलम शुभ मुहूर्त शुभ लग्न सावदा तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते सर्वांनी ताली वाजवा गोविंद आनंद घ्यायचे सर्वांनी प्रदक्षिणा मारा गोल गोल प्रदक्षिणा वा 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 सर्वांनी थोडा भगवान शंकराच्या वरातीत आनंद घ्यायचा आहे लग्नात सदानंदाला अडवू सदानंदाला सदानंदाला अडवू सदानंदाला कुंडवरायाचं गणबाई लागन मुरळीला जवाजा लागन वाजना जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या पंढरपुरात कैवाजेत गाजत या पंढरपुरात कैवाजेत गाजत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत दुधाची होते रुक्मिणी बरोबर दिवून पत्रिका दिल्याने शोधशीवर शोधशीवर तळ मृदुंग हे दुर्तू मृदुंगरे गिरती हम हर जाने नाचती हम हर जाने नाचती सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत हे जरी ऐकाले तरी दुसरा येईल हे जरी नाही काले बघा दुसरा येईल हे जरी नाही काला हे जरी
दुसरा येईल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बाय काळ बांधून येईल सरत शेवटी बाय सरत शेवटी बाय काळ बांधून येईल सरत शेवटी बाय एका जनार्दनी आमचा काय बसाईल एका जनार्दनी काय आमचे जाईल एका जनार्दनी